नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे मेथीचे पराठे. हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात ताजी आणि हिरवी मेथी आलेली दिसते. या मेथीचे आपण बरेच पदार्थ करतो, पण त्यातल्या त्यात सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मेथीचे पराठे. हेच मेथीचे पराठे कसे करायचे ते आज आपण बघू. त्यासाठी आपण एक परात घेऊ. या परातीमध्ये 2 कप कणिक घालून घेऊ. कणकेमध्ये पाव कप बेसन घालून घेऊ. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा ओवा, 1 चमचा तीळ, पाव चमचा हिंग, 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट आणि मीठ, 1 मोठा चमचा मीठ. आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेऊ चांगलं. हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालून घेऊ. तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे जसं लागेल तसं घालू शकता. आता यामध्ये या पिठामध्ये आपण 1 कप बारीक चिरलेली मेथी घालून घेऊ. ही मेथी स्वच्छ पाण्याने 4-5 वेळा धुतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे. आता पुन्हा हे सगळं पीठ आपण एकत्र चांगलं मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेऊ. पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊ. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ भिजवून घेऊ. पातळ भिजवायचं नाहीये, थोडंसं घट्टच पाहिजे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवायचं आहे. आपला गोळा चांगला मळून झालेला आहे. आता आपण हे 5 मिनिटं झाकून ठेवू. झाकण्यापूर्वी आपण याला 1 चमचा तेल अर्धा चमचा तेल आपण याच्यावर घालून घेऊ आणि पुन्हा चांगलं मळू असं. आणि एक 5 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवू. आता आपण पराठे करायला सुरुवात करू. सगळ्यात आधी आपण या पिठाचे गोळे तयार करून घेऊ, म्हणजे आपले पराठे लवकर होतात.
पीठ भिजवल्यावर पराठे एक 5 ते 10 मिनिटात लगेच करायला सुरुवात करायची, म्हणजे मग ते पीठ जास्त वेळ ठेवलं तर ते पीठ सैल होतं, म्हणून लगेच पीठ सुरुवात करायची पराठे करायला. पराठे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लहान मोठे कसेही कुठल्याही आकारात तुम्ही करू शकता. आता आपले सगळे गोळे तयार करून झालेले आहेत. आपण आता हे लाटायला सुरुवात करू. एका प्लेटमध्ये असं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गोळा बुडवायचा. गॅस सुरू करून देऊ. आपण सगळे गोल आकारातच पराठे तयार करणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर त्रिकोणी, चौकोनी कुठल्याही आकारामध्ये तुम्ही पराठे करू शकता. आपला तवा तापलेला आहे. आपण तव्यावर पराठा घालून घेऊ. एक पराठा होतोय तोपर्यंत दुसरा पराठा आपण लाटायला घेऊ. आता पराठा आपण उलटवून घेऊ आणि दोन्ही बाजूंनी चांगला खरपूस भाजून घेऊ. दोन्ही बाजूंनी पराठा चांगला भाजला की त्याच्यावर आपण तेल घालून घेऊ. दोन्ही बाजूंनी तेल लावू आणि खरपूस मग भाजून घेऊ.
दोन्ही बाजूनी खमंग भाजला की आपण खरपूस खमंग भाजला की याला आपण काढून घेऊ. आपला पराठा छान दोन्ही बाजूंनी छान खमंग भाजला आहे, तुम्ही बघू शकता. आता दुसरा पराठा आपण भाजायला तव्यावर हे करू घालू. आता आपले सगळे पराठे करून झालेले आहेत. सगळे पराठे आता तयार झालेले आहेत. हे पराठे तुम्ही दह्याची चटणी, लोणचं किंवा सॉस कशासोबतही खाऊ शकता. हे टेस्टी असे हेल्दी आणि टेस्टी असे पराठे तयार झालेले आहेत.